महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या अनेक कलाकारांनी आभाळा एवढं कर्तृत्व गाजवलंय। त्यामध्ये अग्रक्रमानं नाव येतं ते दीनानाथ मंगेशकर यांचं। मराठी गायक, नाट्य अभिनेते आणि संगीतकार म्हणून दीनानाथ मंगेशकरांनी कलाक्षेत्रात कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवलाय। आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सुरेल प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त। मराठी गायक, नाट्य अभिनेते आणि संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांचा आज स्मृतिदिन। त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 रोजी गोवा राज्यातील मंगेशी गावात झाला। सुरेल आवाज, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते। निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थानं ही जणू देणगीच दीनानाथांना मिळाली होती। रघुनाथ मामा माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू। त्यानंतर रामकृष्ण बुवा वझे, गणपती बुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्थक नर्तक सुखदेव प्रसाद यांच्याकडे ते गाणं शिकले। त्या काळात सुमारे 5000 दुर्मिळ राग रागिण्यांचा चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता। त्यांचं गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता। 1914 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीत दीनानाथांचा प्रवेश झाला। 1915 मध्ये ताज-ए वफा या हिंदी नाटकात त्यांनी कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका केली। दीनानाथ यांनी 4 वर्ष तिथं काम केलं। 1918 मध्ये त्यांनी बलवंत संगीत मंडळी नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली। भावबंधन नाटकातील लतिका, पुण्यप्रभावमधील कालिंदी, उग्रमंगलमधील पद्मावती, रणदुदुंभीमधील तेजस्विनी, राजसन्यासमधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयानं विशेष गाजवल्या। उग्रमंडल नाटकात छोडो छोडो बिहारी या ठुमरीवर ते नृत्य करत। हा ठुमरी नाच म्हणजे त्या काळी रंगभूमीवरचं फार मोठं आकर्षण ठरला होता। बलवंत संगीत मंडळीनं नाट्यसंगीत गावोगावी पोचवलं। नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही दीनानाथ उत्तम प्रकारे स्वतःच्या शैलीत आणि कल्पक वळणानं गात असत। त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला असं मानलं जातं। त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या, संगीत समारोहात स्वतःचं स्थान सिद्ध केलं। श्रीमद शंकराचार्यांनी दीनानाथांना संगीत रत्न म्हणून गौरवलं। सारंगी वादन, कथ्थक नृत्य आणि संस्कृत साहित्य हे त्यांचे आवडते छंद होते। 1934 मध्ये बलवंत पिक्चर कॉर्पोरेशनची स्थापना करत त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला। कृष्णार्जुन युद्ध हा त्यांचा पहिला चित्रपट। त्यात त्यांनी केलेली अर्जुनाची भूमिका प्रचंड लोकप्रिय बनली होती। सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही दीनानाथ आणि त्यांच्या द्वितीय पत्नी माई यांचे अपत्य। दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषीही होते। त्यांनी ज्योतिष आणि संगीत या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता। गायनाचा आणि ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग रागिण्यांचे रंग, वर्णन आणि म्हणून अमुक वेळेला अमुक राग गाणं ही कल्पना कशी सिद्ध होते यावर त्या ग्रंथात माहिती होती। पण दुर्दैवानं ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झालं। अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्वानं 24 एप्रिल 1942 रोजी कायमची एक्झिट घेतली। मास्टर दीनानाथ यांनी आपल्या पश्चात निर्माण केलेला संगीत वारसा त्यांच्या पुढच्या पिढीनं चिरंतन बनवला। पण मंगेशकर हे नाव संगीत क्षेत्रात उदयास आलं ते मास्टर दीनानाथ यांच्यामुळंच। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लानी।